नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता राज्यामध्ये राबवली जात आहे, म्हणजे 1500 रुपये महिना हा महिलांना मिळणार आहे। तर या योजनेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे, जसे की अर्ज मुदत असेल, अविवाहित मुली असतील, डोमोसाईल उत्पन्न, या गोष्टीमध्ये खूप मोठा बदल हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की या योजनेमध्ये खूप मोठा बदल हा करण्यात आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जी काही माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे की या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची जी काही मुदत होती, म्हणजे 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ही ठेवण्यात आलेली होती। परंतु या सुधारणामध्ये या योजनेमध्ये मर्यादित बदल करून जी काही योजना आता आहे ही सदर मुदत 2 महिने ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 2 महिने म्हटल्यावर तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकता मित्रांनो। तशाच प्रकारे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थींना महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ हा देण्यात येणार आहे। तशाच प्रकारे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र हा महत्त्वाचा भाग होता। म्हणजे आपण जो काही डोमिसाईल हा सर्टिफिकेट म्हणतो, महाराष्ट्राचे रहिवासी आहात म्हणून तो लागत होता तहसीलचा। तर त्याच्यामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे की लाभार्थीकडे महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, म्हणजे तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचे जे काही डॉक्युमेंट असतील, म्हणजे रेशन कार्ड असतील किंवा मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, या 4पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर हा ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच या योजनेतून जी काही शेतीची अट दिली होती ती 5 एकरची शेतीची अट दिली होती, पण ती आता सुद्धा वगळण्यात आलेली आहे। म्हणजे 5 एकरच्या वरती सुद्धा जर असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। व तसेच मित्रांनो, या योजनेमध्ये अजून एक महत्त्वाचा बदल होता की 21 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही महिला असताल तर तुम्ही अर्ज करू शकता। परंतु आता या सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे। तशाच प्रकारे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। तशाच प्रकारे 6वा एक महत्त्वाचा ऑप्शन आहे की उत्पन्नाचा जो काही प्रमाणपत्र हा तहसीलकडून लागत होता, याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे, म्हणजे ज्याच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी काय करायचं आहे की पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे ज्याच्याकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची गरज लागणार नाही आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचा मोठा बदल या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। तसेच सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। जी काही एखादी महिला असेल जी अविवाहित असेल, एखादी म्हणजे घरामधून 2 महिला असतील तर एक महिलेला सूट देण्यात आलेली आहे, तर त्यासुद्धा महिलेला लाभ घेता येणार आहे। तर अशा प्रकारे या योजनेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो। एकदम चांगला बदल करण्यात आलेला आहे, एकदम सुटसुटीत हा बदल करण्यात आलेला आहे। आता ज्या काही नागरिक असतील, म्हणजे जे काही महिला असतील, त्यांना एक चांगल्या प्रकारचा लाभ हा घेता येणार आहे। ना याच्यामध्ये डोमोसाईल लागणार आहे, ना उत्पन्न लागणार आहे। तर अशा प्रकारचा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे आणि यानुसार आपण हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।